नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, भुईमुंग उपटायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं पाहू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं पूर्ण भुईमुंग आहे. इकडे तूर आहे. तर पहा कशा प्रकारचे शेंगा लागलेल्या आहे. आणि ही जी जमीन आहे ओढीत होती, म्हणजे काय होतं, लेवल केलेली होती, त्यामुळे पहा चांगल्या प्रकारचे शेंगा लागल्या की नाही. आणि त्याचं कारण आहे मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, काही जी शेंगा आहे ना जास्त काळपोटी जमीन नको, म्हणजे काळी असल्या रे बा, याच्यामध्ये पूर्ण शेंगाला बुरशी लागलेली आहे. आणि हे बुरशी लागण्याचं कारण आहे मित्रांनो, काळपण जास्त आहे जमिनीत. अर्ध्यापेक्षा जास्त काळी माती आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त भोरमट माती आहे. तर भुईमुगासाठी ना अशी माती पाहिजे पूर्ण. त्याच्यामुळे ना लाग पण चांगला लागतो. कसं लागतो, आता शेंगा उपटायचं चालू आहे, वर घाम चालू आहे, वर ऊन पण चालू आहे आणि पाऊस येण्याची शक्यता दाट आहे. तो शेंगा म्हणजे शेंगा लागलेला आहे. सध्या भुईमुगाचा दणका चालू आहे, जबरदस्त असे भुईमुग चालू आहे. 3-3, 2-2 शेंगा एवढा डायरेक्ट. आज सकाळपासून तरी 1 तासापासून उपटल्या, एवढ्या शेंगा उपटलेल्या आहे. वरच्या शेंगा तर आपल्या पूर्ण नायनाट झालेल्या आहे, कारण त्या जास्त अगोदर पेरलेल्या होत्या आणि पाणी सतत चालू आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त खराब होत चाललेलं आहे. तर चला, मी शेंगा उपटतोय अजून बरेचशा, तुम्हाला उपटून दाखवतो. हे पाहून घ्या, मस्त असा लाग लागलेला आहे. उपटायला सोप्या जाऊ राहिला सध्या. काही लाग म्हणजे जबरदस्त, म्हणजे लाग म्हणजे शेंगा जास्त प्रमाणात लागलेल्या आहे. लाग म्हणजे ती कशी भाषा जरा वेगळी वेगळी. तर चला पुन्हा भेटू, कारण मला लय बऱ्याच शेंगा उपटायच्या.